धन्यवाद सभापती महोदय. 2025-26च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याकरता आपण मला वेळ दिला त्याबद्दल आपला आभार मानतो. आणि मी स्पेसिफिक विषय कृषी विभाग बाब क्रमांक 46 पान क्रमांक 32 भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील काळात मानव विकास अभियानाअंतर्गत ट्रॅक्टर व शेती साहित्याचं वाटप करण्यात आलेलं होतं. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला. यामुळे शेतकऱ्यांची यंत्रीकरण आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये वाढ झाली. आणि ही योजना राज्यात 29 जून 2006 पासून सुरू आहे. त्यावेळेस 25 तालुके या योजनेमध्ये होते. 10 मार्च 2011 पासून 125 तालुके याच्यात, कारण ज्या प्रमाणात या 25 तालुक्यामध्ये निर्देशक उंचांक जे गाठलं होतं त्यात त्या शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता. आणि म्हणून 125 तालुके याच्यात समाविष्ट करण्यात आले होते. निश्चितच ही योजना फार चांगली आहे. चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यात, थेट शेतकऱ्यांना साहित्य वाटप, मागच्या वेळेस आम्ही ट्रॅक्टरचं वाटप केलं होतं, शेतकऱ्यांना त्याचा फार फायदा झाला होता. पण मागच्या वर्षात आणि या अर्थसंकल्पामध्ये कुठेही त्या संदर्भात निधी उपलब्ध केलेला नाही आहे. आणि म्हणून माझी या माध्यमातून विनंती आहे की यामध्ये 125 तालुक्याला, विशेष करून आमच्या गोंदिया भंडारातील 5 तालुक्यांना याची फार गरज आहे. तरी या योजनेमध्ये आपण निधी राखीव ठेवली पाहिजे. दुसरा विषय माझा बाब क्रमांक 152 पान क्रमांक 96 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणं गाळमुक्त करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये जवळपास विदर्भात सुमारे 5947 लघु व मध्यम धरणं आहेत. त्यातले 4400 मामा तलाव हे भंडारा गोंदियात आहे. भंडारा गोंदियामध्ये 10 मोठे धरण आहे आणि 4400 मामा तलाव आहे. मागच्या वर्षापासून आम्ही नाम फाउंडेशन सोबत मिळून जवळपास 200 तलावचं गाळमुक्त करण्याचं काम केलं. जवळपास यावेळेस 50 लाख क्युबिक मीटरचं गाळ काढण्याचं काम आम्ही केलं. पुढच्या वर्षी आम्हाला हे 2 लाख कोटी, दोन्ही जिल्ह्यामध्ये 2 लाख कोटी क्युबिक मीटरचं गाळ काढण्याचं आमचं टार्गेट आहे. आणि निश्चितच याकरता आम्हाला काही मदत राज्य सरकारकडनं हवी आहे. त्यामध्ये 31 रुपये फक्त आपण त्यामध्ये त्या JCB खोदण्याकरता, त्या JCBच्या माध्यमातून खोदकाम करण्याकरता आपण 31 रुपये देतो. त्याला किमान 50 रुपये केला गेला पाहिजे. दुसरं, त्यात 35 रुपये आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट देतो. शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत तो गाळ घेऊन जाण्याकरता आपण 35 रुपये देतो. तेही जवळपास 55 रुपये झालं पाहिजे, जेणेकरून आमच्या भंडारा गोंदियासारखा मागासलेला भाग जो आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होणार. दुसरं, माझा या माध्यमातून एक सूचना माननीय अजितदादा आहेत त्यांना, की ही जी गाळमुक्त धरण आहे, कारण एकदा गाळ काढला 6 इंच जर तो गाळ काढला तो शेतकऱ्यांच्या उपयोगी खताचं काम तो करतो. पण त्याच्या खाली मोठ्या प्रमाणात मुरुम आहे आणि ते जर रस्त्यांच्या कामांवर जर कुठे जर आपण टाकलं तर निश्चितच चांगल्या प्रकारचे रस्ते तयार होतील. आणि म्हणून गाळमुक्त धरण, MERGS आणि पांदन योजना हे एकत्र करून एक योजना तयार केली तर फार कमी पैशात, म्हणजे मला वाटतं 10 ते 20% सगळे पांदन रस्ते आपले तयार होतील आणि मोठ्या प्रमाणात आपल्या धरणांची, आपल्या तलावांची क्षमतासुद्धा वाढणार. आणि या माध्यमातून निश्चितच एक चांगली योजना या माध्यमातून आपण आपल्या राज्य सरकारने आणली पाहिजे. हा माझा एक विषय होता. बाब क्रमांक 115 सार्वजनिक बांधकाम विभाग पूरक मागणी क्रमांक 7 हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून नागपूरला आता मुंबईसोबत जोडण्यात आलेला आहे. आता मुंबईपर्यंत जाण्याचा 8 तासात नागपूरचा माल आता मुंबईत जाऊ शकतो आणि मुंबईसारख्या एक मोठ्या बाजारपेठेत आमच्या इथे शेतकऱ्यांचा माल तिथे येऊ शकतो. या रस्त्याच्या संदर्भात तोच रस्ता महाराष्ट्रातल्या सगळ्यात आणि विदर्भातील सर्वात मागासलेला भाग असणार तो गोंदिया आणि गडचिरोली याच्यामध्येही जोडण्याचं काम मागच्याच माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्याची घोषणा करण्यात आली. ते कामही मला असं वाटतं त्या लँड ॲक्विजिशनचं काम सुरू आहे. हा रस्ता नुसतं रस्ता नसून हा संपूर्ण विदर्भाचे औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याचा एक जीवनरेषा आहे. या माध्यमातून आमच्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आमच्या शेतकऱ्यांचा माल असणार, आमच्या शेतकऱ्यांच्या भाजी असणार, फळं असणार, ते मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत आणण्याचं काम करणं. आमच्या इथे मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं. जवळपास 5 लाख लिटर रोजचं दूध आमच्या इथे होतं. या रस्त्याच्या माध्यमातून आमचं दूध मुंबईपर्यंत 8-9 तासात पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून हा जो रस्ता आहे जो नागपूर ते गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली, हा रस्त्याचं काम थोडं धीमगतीने सुरू आहे. लँड ॲक्विजिशनचं काम फार स्लो सुरू आहे. कुठेतरी शेतकऱ्यांना मोबदला देऊन
थोडं बहुत कमी जास्त झालं. मागच्या समृद्धी एक्सप्रेस हायवे करताना आपण 5 पट मोबदला दिला. मला असं वाटतं यामध्येही मोठ्या प्रमाणात जर मोबदला दिला तर हे लँड एक्विजिशनचे कामं जिथे जिथे अडथळे आहे हे दूर होतील आणि लवकरात लवकर ती जमीन ॲक्वायर करून आपण हस्तांतरित करून लवकरात लवकर हे काम सुरू केले पाहिजे, जेणेकरून आमच्या भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा भेटणार. निश्चितच या तलावाती जो गाळमुक्त धरणाच्या संदर्भात मी सूचना केल्या, या रस्त्याला लागणारा जो मुरुम आहे तो कंपल्सरी तलावांमधनं आणि धरणांमधनं निघालेला गाळच वापरला गेला पाहिजे, असं कंपल्सरी आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला केलं पाहिजे, त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये केलं पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात ग्राउंड वॉटर लेवल तर वाढणारच, भूमिगत झरे तयार होतील, ग्राउंड वॉटर लेवल वाढणार, पण त्यामध्ये साठवण क्षमतामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार. आणि मागील 100 वर्षाआधी आमच्या भागातील जे कोळी समाज होता त्यांनी अनेक तलाव जे खोदले आणि ते आजपर्यंत आमच्या इथे पाण्याची कोणतीही कमतरता नाही. त्या तलावांमुळे आमच्या इथे शेतकऱ्यांना पाणी मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी उपलब्ध झालं. तो पाणी पुढच्या 100 वर्षाकरता उपलब्ध राहिला पाहिजे, कारण मागच्या अनेक वर्षापासून गाळामुळे 30 ते 50% तलाव हे बुजण्यात आलेले आहे. गोसीखुर्दच्या संदर्भात गोसीखुर्द प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात आणि पुढील गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातही पाणी पुरवठा होत असतो. आता या गोसीखुर्द प्रकल्पावर नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत मोठा नळगंगा वैनगंगा ते नळगंगा हा 88,000 कोटीचा प्रकल्प यामध्ये आता घोषणा केलेली आहे, त्याचंही काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात अमरावतीपर्यंत असणार, यवतमाळपर्यंत असणार, बुलढाणा असणार, या सगळ्या जिल्ह्यांना पाणी मिळणार आहे. माझी या माध्यमातून विनंती आहे की या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल आणि नरखेड तालुका आहे, ज्यात पाण्याची पातळी एकदम खालपर्यंत गेली आहे, तिथे आज पाणी उपलब्ध नाही आहे, शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध नाही आहे. तर इथे जर या प्रकल्पाचा जर पाणी जर पोहोचवण्यात आलं तर निश्चितच त्याही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार, कारण आज तिथे जर बोर जर 700-800 फुटावर ही पाणी नाही आहे आणि निश्चितच या योजनेचा त्याला फायदा आला पाहिजे. पण या योजना करत असताना आमच्या भागातील भंडारा आणि पवनी या भागातील जे शेतकरी आहे त्यांना ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांच्या जमिनीत पाणी जातं, या सगळ्या लोकांना जे पुनर्वसनाचे जे प्रलंबित विषय आहे ते आता कुठेतरी आपण सरकार दरबारी त्या सगळ्या याला पैसे देऊन ते कुठेतरी आता सोडवले पाहिजे. कारण नेरला उपसा सिंचनच्या संदर्भात अनेक पुनर्वसनाच्या संदर्भातल्या मागण्या शेतकऱ्यांच्या येत आहेत, त्या संदर्भात अनेक मीटिंग सुद्धा झाल्या, पण कुठेही त्याचा काही तोडगा निघाला नाही. निश्चितच आज त्या सर्व विषयांवरती तोडगा काढून काही ना काही निर्णय या माध्यमातून घेतला पाहिजे. आता काल आणि आज मोठ्या प्रमाणात पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि दरवर्षी या पावसामध्ये वेनगंगेला पूर येतो आणि जवळपास 22 गावं बाधित होतात. 22 गावं अशा ज्यापैकी 50 ते 70% गाव पाण्यात डुबतं आणि दरवर्षी हे होतं. 2020 मध्ये पासून आम्ही तिथे जाऊन राहिलो आणि तिथे दरवर्षी पाण्यात हे गावं डुबतात, कारण त्या बांधची 244 मीटरची हाईट केलेली आहे. आणि या सगळ्या कारणास्तव आपण त्या सगळ्या गावांचं 22 गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातली मागणी मागच्या अनेक वर्षापासून मी करतोय. ह्या गावांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्या भागातील ज्या लोकांचे घरं डुबतात, कारण मातीचे घर आहे, पाणी एकदा लागलं की ते आज ना उद्या ते पडतात आणि ते लोक बेघर होत असतात आणि परत ते बांधतात आणि परत पावसाळ्यात ते परत घरं तुटून जातात. आणि म्हणून कुठेतरी याच्यावर एक उपाययोजना म्हणून ते जे 22 गावांचा जो प्रस्ताव सरकार दरबारी आहे तो निश्चितच लवकरात लवकर काढून त्याला न्याय दिला पाहिजे. धानाच्या संदर्भात आमच्या इथे धानाचा जिल्हा असल्यामुळे भंडारा आणि गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी होते. राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावर याची खरेदी होतच, पण ही प्रक्रिया फार किचकट आहे. सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत, मंत्रालयापर्यंत आपल्याला परवानग्यासाठी यावं लागतं आणि अनेक विषय ते उशीर होत असल्यामुळे त्यामध्ये खरेदी करण्यामध्ये, मिलिंग करण्यामध्ये, धान खरेदी करण्याचं वाटप करण्यामध्ये, याचा कोटा डिसाईड करण्यामध्ये फार उशीर होत असतं आणि मोठ्या प्रमाणात घट धानामध्ये होतं. त्याचं मॉइश्चर कमी झाल्यामुळे त्याच्या घट होतं आणि म्हणून धान खरेदी केंद्रवाले शेतकऱ्यांकडनं 5-5 किलो, क्विंटल मागे 5-5 किलो अतिरिक्त धान खरेदी त्यांच्याकडनं केली जाते. त्या 5 किलोचा एकही रुपया मोबदला दिला जात नाही आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये कुठेतरी शिथिलता आली पाहिजे. या प्रक्रियेमध्ये जे अन्यायकारक जे आपल्या त्यात कंडिशन्स आहेत ते दूर केल्या पाहिजे. दुसरा जो माझा विषय होता तो म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांना 2 ते 3 महिन्यानंतर पैसे मिळतात. तो पैसे 7 दिवसात आज जर मिळाले तर निश्चितच याचा फायदा शेतकऱ्यांना होणार.
2 आणि 3 महिने चक्रा मारण्याची गरज पडणार नाही. याच्यामध्ये जो होणारा जो भ्रष्टाचार आहे तोही कमी होणार. बोनसच्या संदर्भात दरवर्षी आपण बोनसची घोषणा करतो, तर यावर्षी सुद्धा 20,000 रुपये हेक्टरी आपण बोनसची घोषणा केली. पण आपण बोनसची घोषणा मागच्या अधिवेशनामध्ये केली आणि आता कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले. आपल्या राज्य सरकारने बोनसची घोषणा करत असताना सरसकट प्रत्येक शेतकरी ज्याच्या सातबाऱ्यावर धान उत्पादन करतो, तो खरेदी केंद्रावर, सरकारी खरेदी केंद्रावर विके किंवा कुठेही विकला तरी त्याला त्या बोनसचे पैसे मिळणार असं आपण घोषणा केली होती. पण आज फक्त बोनसचे पैसे हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रांवरती माल दिलेला आहे, आपला धान दिलेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. सर्व शेतकऱ्यांना सरसकट ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, हेही लवकरात लवकर जमा झाले पाहिजे. दुसरी, खरीप हंगामा शासन अनेकदा बोनस हे खरीप हंगामा सुरू झाल्यानंतरच जाहीर करते आणि निश्चितच याच्या आधीच जर या लोकांना जरी बोनसचे पैसे मिळाले तर त्या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा होणार आणि त्यात त्यांना मदत होणार. भंडारा आणि गोंदियामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा आपण केली, तरी आत्तापर्यंत ते प्रतीक्षेत आहे. प्रत्यक्षात कारवाई कोणतीच झाली नाही. निश्चितच या माध्यमातून लवकरात लवकर याच्यात निधी देऊन लवकरात लवकर हे काम सुरू केलं तर आमच्या भागातील विद्यार्थ्यांना, मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही आणि निश्चितच स्थानिकांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळणार आणि आरोग्य यंत्रणा नवे डॉक्टरसुद्धा मिळतील. मला एक कर्ज वाटपाच्या संदर्भात, कर्ज वाटपामध्ये बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असताना फार दिरंगाई करते. शेतकऱ्यांची मागणी असते पण त्यांना वारंवार चक्रा मारा लागतात. कुठेतरी काहीतरी एखादा कायद्यामध्ये संशोधन आणून ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज नाही देणार त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आज भंडारा जिल्ह्याचं 2025-2026साठी 760 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. पण ते असतानाही 30 जून अखेरपर्यंत फक्त 490 कोटीचं वाटप झालेलं आहे. यामध्ये आपल्याला निश्चितच कळतं की किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास या बँकेच्या माध्यमातून होतं. या सगळ्यांवरती काही ना काही धोरणात्मक निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आणि माझ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना असणार, नागरिकांना असणार दिलासा देण्याचं काम राज्य शासनातर्फे आणि विशेष करून अजितदादांतर्फे झालं पाहिजे ही विनंती करतो. राज्यात मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळात निर्णय झाला. मच्छीमारांना शेतकऱ्याप्रमाणे 4% कर्ज, 4% व्याजावर कर्ज देण्याचं सरकारने निर्णय घेतला. पण कोणत्याही बँकेकडनं त्यांना त्या रेटवर कर्ज देण्यात येत नाही आणि निश्चितच या सर्व जे बँक या सरकारच्या योजनेला पालन करत नाही किंवा सरकारच्या जीआरला पालन करत नाही किंवा सरकारच्या आदेशाला पालन करत नाही यांच्यावर निश्चितच गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांच्या तक्रारी झाल्या पाहिजे. तसंच शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती यांना एक समान धोरण व फिक्सर निर्धारित करण्याकरिता समितीची स्थापना केली. या समितीचा अहवालसुद्धा राज्य शासनाकडे प्राप्त आहे. या संदर्भात अनेक विषय जे आहेत ते अनुसूचित जातीला, अनुसूचित जमातीच्या लोकांना आणि हे महाज्योती आणि बार्टी या सगळ्यांनाच 300 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. पण अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 11.81% आहे महाराष्ट्रामध्ये. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 9.34% आहे असून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीची लोकसंख्या ही महाराष्ट्रात 65% आहे आणि या 65% लोकसंख्येला नुसतं 300 कोटी रुपये देणं हे या महाराष्ट्रातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनतेला वर अन्याय करण्याचं काम आहे. हे 1000 कोटी करण्यात यावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद.